नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नवकोट नारायणी भक्तजन प्रतिपालिनी दीनोद्वारिणी जगदोद्वारिणी चतुर्धारिणी प्रतिपालिनी राजराजेश्वरी सर्वेश्वरी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी. बघा, आज 24 एप्रिल आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज महालक्ष्मीचा रथोत्सव कोल्हापूरमध्ये असतो. बराच आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा खूप फेमस आहे. बघा, दख्खनचा राजा म्हणजे ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 3.5 शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव आज साजरा केला जातो. ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. रात्री 9:30 वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर अंबा माता की जय ह्या जयघोषात रथोत्सवाची सुरुवात होते. त्यामुळे यंदाचा रथोत्सव आज म्हणजे दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी आलेला आहे आणि तो आज साजरा होणार आहे. बघा, साधारण 9 वाजता किंवा 9:30 वाजता तोफेची सलामीनंतर देवीचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो. रथाला जेथे भाविक विनंती करतात तिथे रथ थांबवून भाविकांची आरती स्वीकारली जाते. पुढे चौकामध्ये भव्य आतषबाजी किंवा मोठमोठ्या रांगोळ्या काढून आई मातेचं स्वागत केलं जातं. ह्यावेळीचे दृश्य हे खूप सुंदर असते. करवीर भूमीमध्ये आईसाहेब आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येतात असे म्हणतात. बघा, आपल्या हिंदू धर्मात महालक्ष्मी देवता ही श्रीहरी विष्णूंची धर्मपत्नी व दागिने किंवा पैसा देणारी किंवा ऐश्वर्य देणारी देवता समजली जाते. परंतु शास्त्र व पुराणाची माहिती नसल्याने अनेकांना महालक्ष्मीचे स्वरूप समजता आले नाही. देवी महालक्ष्मीचे प्रामुख्याने 4 रूपे आहेत. पहिलं रूप म्हणजे सर्वसाध्य महालक्ष्मी, दुसरं रूप म्हणजे चंडिका महालक्ष्मी, तिसरं रूप म्हणजे श्री लक्ष्मी देवी आणि चौथं रूप म्हणजे विष्णुप्रिया श्री महालक्ष्मी. बघा, ही सेवा तुम्हाला पुढचे 3 महिने करायची आहे. असं नाही की आज केलं आणि उद्यापासून आपल्याकडे पैसा यायला लागला, अजिबात नाही. आपण कष्ट करायचे आहे, मेहनत करायची आहे, पण तेवढंच नशिबाची साथ आपल्याला पाहिजे म्हणून ही सेवा करायची आहे. दिवे फक्त आजच लावायचे आहेत, पण मी जो तुम्हाला पुढे मंत्र सांगितलेला आहे तो आणि महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला पुढचे 60 दिवस दररोज म्हणायचं आहे. बघा, आज आपल्याला 3 कडे संध्याकाळी 9 वाजता दिवे लावायचे आहेत. तर ते का मी तुम्हाला सांगते. बघा, आज महालक्ष्मीचा रथोत्सव आहे असं म्हणतात किंवा कोल्हापूरमध्ये ही परंपरा आहे की जेव्हा महालक्ष्मीचा रथोत्सव जेव्हा निघतो तेव्हा सगळी लोक आपापल्या घरी तुपाचा दिवा ह्या नक्की लावतात. फुलवातीचा 2 फुलवाती तुपाचा दिवा. बघा, असं म्हणतात की त्या दिवशी महालक्ष्मी जेव्हा रथातनं बाहेर पडते तेव्हा आपल्या सगळ्या भक्तांच्या घरी ती सूक्ष्म रूपात जाते. त्यामुळे असं मानलं गेलेलं आहे की महालक्ष्मीच्या आगमनासाठी आपण हे दिवे आज लावणार आहोत. पूर्ण कोल्हापूर ही रीतिरिवाज फॉलो करतं. आम्हीसुद्धा गेले 7-8 वर्ष हा रथोत्सवाच्या दिवशी आम्हीसुद्धा घरी दिवे नक्कीच लावतो. त्यामुळे तुम्हाला आज श्री महालक्ष्मीच्या आगमनासाठी हे तुम्हाला दिवे लावायचे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला बरोबर 9 वाजता 2 फुलवाती घ्यायच्या आहेत, तूप घालायचं आहे आणि तुमच्याकडे जर महालक्ष्मीचा फोटो मूर्ती काही असेल तर त्याच्यासमोर किंवा तुमच्या देवघरात मनावमन तुम्ही प्रार्थना करा आणि माता लक्ष्मीला सांगा की आज तुमच्या आगमनासाठी मी हा दिवा लावत आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या घरी येऊन अखंड वास करावा. तर त्यामुळे हा आज इथं दिवा लावायचा आहे. दुसरा दिवा तुम्हाला 9 वाजता तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर तो तुम्हाला तेलाचा लावायचा आहे. 2 लांब वाती घ्या, थोडं तेल घाला आणि तुम्ही पंटीमध्ये लावलं तरी चालेल. आणि तिसरा दिवा तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला तुळशीसमोर लावायचा आहे. तुम्हाला जमलं तर 11 खेपा, 21 खेपा, 51 खेपा किंवा 108 खेपा तुम्ही हा जो मंत्र तुम्हाला दिसतोय ओम श्रीम श्रीये नमः हा
अत्यंत फलदायी मंत्र आहे, माता लक्ष्मीचा मंत्र आहे, जेणेकरून तुम्हाला आर्थिक फायदा होतो. त्यामुळे हा मंत्र आज नक्की करा. कमळगट्ट्याच्या माळेवर केलं तरीही चालेल किंवा नॉर्मल केलं तरीही चालेल. आणि एक लाल फूल रात्री महालक्ष्मीला किंवा विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल, व्हायला विसरू नका. आज तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम 1 किंवा 3 खेपा हे म्हटलंच पाहिजे. काहीही करा, पण आज महालक्ष्मी अष्टकम हे नक्की म्हणा. हे आज तुम्ही नक्की करा. ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.